नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे बाह्यवळण मार्गासाठी वडकी, लोणी काळभोर आणि कुंजीरवाडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या। मात्र शासनानं दिलेला मोबदला हा अत्यल्प असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी वाढीव नुकसान भरपाईसाठी पुणे जिल्हा न्यायालयात धाव घेतली। ॲडव्होकेट विलास कुलकर्णी आणि ॲडव्होकेट रितेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आलेल्या दाव्यांवर सुनावणी करत न्यायालयानं शेतकऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। त्यानुसार मोजणीच्या प्रकारानुसार जमिनींसाठी प्रति हेक्टर नुकसान भरपाईचे दर मोठ्या प्रमाणात वाढवून मंजूर करण्यात आलेले आहेत। न्यायालयाच्या या सामायिक आदेशानंतर नुकसान भरपाईची रक्कम मिळावी म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी एकूण 18 अंमलबजावणी अर्ज दाखल केलेत। त्यापैकी 12 अर्जांमध्ये 16 जून 2025 रोजी न्यायालयानं जप्ती वॉरंट मंजूर केलं होतं। त्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी 15 मे 2026 पर्यंत सर्व नुकसान भरपाई अदा करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 28 जुलै 2026 पर्यंतही कोणत्याही अर्जातील मंजूर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। यामुळे आज न्यायालयाच्या आदेशाची दुसऱ्यांदा अंमलबजावणी करण्यात आली। न्यायालयाचे कर्मचारी, पंच आणि संबंधित पक्षकार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून 15हून अधिक संगणक, 30 पेक्षा अधिक खुर्च्या, 15हून अधिक प्रिंटर, स्कॅनर यासह 6 ते 7 एअर कूलर्स जप्त करून न्यायालयीन ताब्यात घेण्यात आलेले आहेत। न्यायालयानं मंजूर केलेली संपूर्ण नुकसान भरपाई अदा केल्यानंतरच जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित विभागाला परत करण्यात येणार असून तोपर्यंत ही जप्ती कायम राहणार आहे। शेतकऱ्यांची मागणी एकच आहे, न्यायालयानं मंजूर केलेली वाढीव नुकसान भरपाई तातडीनं मिळावी आणि न्यायालयीन आदेशांचा सन्मान राखत प्रशासनानं त्वरित अंमलबजावणी करावी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।